इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ अर्थात IPH ही संस्था ठाणे शहरामध्ये 31 वर्षांपूर्वी सुरू झाली. सुदृढ मन सर्वांसाठी हे या संस्थेचं ब्रीदवाक्य. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये समाज आणि मन आरोग्य या दोघांच्या मध्ये जी अज्ञान, अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींची दरी आहे ती सांधण्याचा प्रयत्न करणारे अनेक उपक्रम आणि सेवा आपली संस्था गेली 3 दशकं अव्याहतपणे देत आहे. आपल्या संस्थेच्या विद्यमाने प्रत्यक्ष रुग्णसेवेच्या बरोबरच अनेक मनोसामाजिक उपक्रम हे आपण गेले 30 वर्ष सादर करत असतो. त्यामध्ये वेद ही जी व्यवसाय प्रबोधन परिषद म्हणून तयार झाली, पण आज आपण त्याला जीवन शिक्षण परिषद असं म्हणतो, ती महाराष्ट्रामधल्या 10 शहरांच्या मध्ये आज ही चळवळ पसरलेली आहे. या सगळ्या सेवा देत असताना गेल्या 1.25 ते 1.5 वर्षामध्ये ज्या एका कठीण प्रसंगाचा सामना आपल्या सगळ्यांना करावा लागत आहे, त्या प्रसंगामध्ये सुद्धा आपल्या संस्थेने सतत कार्यमग्न राहण्याचं ठरवलं. आपल्या प्रत्यक्ष रुग्णसेवा आणि ऑनलाईन रुग्णसेवा आपण ठाणे आणि पुणे या दोन्ही शहरातील केंद्रांमधून देत आहोत. त्याचप्रमाणे आपले सपोर्ट ग्रुप्स म्हणजे आधार गट हे जवळजवळ 25 आधार गट आपल्या संस्थेच्या विद्यमाने चालवले जातात. मानसिक आजारांचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी हे सगळे सपोर्ट ग्रुप्स आपण चालू ठेवले ऑनलाईन या 1.25 वर्षामध्ये. त्याचप्रमाणे आपला शिक्षक प्रबोधिनी सारखा कार्यक्रम असो, टीचर सेन्सिटायझेशन प्रोग्राम किंवा आपला मनतरंग सारखा मेंटल हेल्थ फिल्म क्लब असो, हे सगळे उपक्रम आपण ऑनलाईन चालू ठेवले. आपण ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सप्तसोपान या नावाचं एक दैनंदिन सेवा केंद्र चालवतो, ते सुद्धा आपण ऑनलाईन सुरू ठेवलं. आपल्या उपक्रमांपैकी खचितच एखादा उपक्रम असावा की जो आपण बंद केला, नाहीतर सर्व उपक्रम आपण या क्षेत्रातले सुरू ठेवले. आकलन या नावाचं आपलं लर्निंग सेंटर आहे, त्याचे सगळे प्रशिक्षण कार्यक्रम आपण ऑनलाईन सुरू ठेवले. आणि ह्या सगळ्या कार्यमग्नतेमध्ये हे संपूर्ण वर्ष गेलं आणि आशेची थोडीशी दुखदुखती किनार येत असतानाच पुन्हा एकदा परिस्थितीनं एक नकारात्मक वळसा घेतला आणि कसोटीचा काळ अधिकच गडद झाला. मग आपण आता काय करायचं? तर आमच्या मनासमोर एक अशी कल्पना आली की आज या क्षेत्रामध्ये काम करत असलेले जे हेल्थ वर्कर्स आहेत, वैद्यक कार्यकर्ते आहेत, मग ते डॉक्टर्स असतील, पॅरामेडिक्स असतील, सिस्टर्स असतील, टेक्निशियन्स असतील, या सगळ्यांना या कसोटी काळामध्ये अगदी समोर उभं राहून अनेक अडचणींना तोंड द्यायला लागतंय. तेव्हा त्यांच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं सुद्धा आपण काहीतरी करायला हवं. मग आमच्या समोर पर्याय 2 होते की एक हेल्पलाईन सुरू करावी की ज्यामध्ये आपण इमोशनल फर्स्ट एड देतो. ती सेवा आपण मैत्रीच्या माध्यमातून देतच आहोत, पण त्याच्या पुढे जाऊन आपण या सगळ्या वैद्यक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष उपचार द्यावेत. सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट या सगळ्या तज्ञांच्या करवी ऑनलाईन अशी कल्पना मनात आली. सुदैवाने आपण IPH ठाणे, IPH पुणे आणि आता IPH माइंड लॅब नाशिक या तिन्ही केंद्रांच्या मधून आपल्याकडे मन आरोग्य व्यावसायिकांचा खूप मोठा गट हा एकत्रित झालेला आहे. तेव्हा या गटाच्या माध्यमातून आपल्याला ही निशुल्क सेवा समाजाला देता येईल असं वाटलं. आणि मग आमच्या बैठकींना सुरुवात झाली. अलीकडे बैठकी पण सगळ्या ऑनलाईनच होतात. गमतीची गोष्ट म्हणजे आमचा स्क्रीन ऑब्सेशन वरती आम्ही विद्यार्थी, पालक, शिक्षकांबरोबर काम करतो, तो उपक्रम सुद्धा ऑन स्क्रीनच आम्ही घेतला गेलं वर्षभर. तर या विसंगतींना पर्याय नाही, त्यातून सुसंगती काढायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तर आमच्या आखणीच्या बैठका सुरू झाल्या आणि त्यातून ही दिलासा हेल्पिंग द हीलर्स ही सेवा आज आपण इथं ऑनलाईनच
तिचं उद्घाटन करणार आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आपण बोलवलेलं आहे डॉक्टर राणी बंग यांना. राणी वहिनींचं मी स्वागत करतो. IPHचं व्यासपीठ त्यांच्यासाठी नवीन नाही. वेधमध्ये त्या येऊन गेलेल्या आहेत अनेक वेळा आणि IPHच्या संपूर्ण प्रवासामध्ये राणी वहिनी आणि अभयदादा या दोघांचे आशीर्वाद, सल्ला आणि पाठिंबा हा आमच्या सगळ्यांच्या मागे सतत राहिलेला आहे. त्यामुळं त्यांना मी विनंती केली की तुम्ही या निमित्ताने या आणि या गप्पांमध्ये सहभागी व्हा. तर त्या आज आलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ मनोविकार तज्ञ आणि कुशल अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे हे आज आपल्या बरोबर आहेत. आगाशे सर सुद्धा आपल्या बरोबर गेली अनेक वर्ष या मानसिक आरोग्याच्या प्रवासामध्ये आहेत. सर नमस्कार. आणि ह्या दोन्ही सुहृदांचं फार महत्वाचं स्थान आहे IPHच्या प्रवासामध्ये, मानसिक आरोग्यामधल्या माझ्या व्यक्तिगत प्रवासामध्ये. आणि म्हणून हे दोन्ही दिग्गज आज आपल्या समोर आहेत हे मला फार छान वाटतंय. या कार्यक्रमामध्ये आपण या दोघांशी कठीण समय येता या सूत्रावरती थोड्याशा गप्पा मारणार आहोत, त्यांचे विचार ऐकणार आहोत आणि त्यानंतर मग आपण ह्या सेवेचं एक औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करणार आहोत. कारण ह्या दोघांशी गप्पा मारणं हे माझी खात्री आहे माझ्या बरोबरच तुम्हा सर्वांना सुद्धा फार आवडेल त्यांचे विचार ऐकून घ्यायला. तेव्हा आगाशे सर आणि राणी वहिनी या गप्पांना मी सुरुवात करतो. माझा पहिला प्रश्न तुम्हाला दोघांना असा आहे आणि राणी वहिनीपासून मी सुरुवात करेन की आपण जेव्हा कोणत्याही कठीण प्रसंगातून जात असतो, निराशेचे क्षण आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्याला झटून काम करायचं असतं. नेमकं कधी चांगलं घडणार आहे का नाही हेही आपल्याला ठाऊक नसतं. तर आपण जे चालत राहतो, या अडचणीचा सामना करत राहतो. तुमच्या आयुष्यामध्ये माझी खात्री आहे खूप वेळेला तुम्हाला व्यावसायिक म्हणून आणि व्यक्ती म्हणून सुद्धा अशा तऱ्हेच्या प्रसंगातून जावं लागलं असणार. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही जेव्हा आता पाठीवळून पाहता त्यावेळेला तुमच्यामधल्या कोणत्या गुणांनी, वृत्तींनी तुम्हाला मदत केली असं तुम्हाला आता वाटतं आणि तो तुमचा प्रवास तुम्ही आमच्या बरोबर शेअर कराल का? कारण त्यातून आम्हाला सगळ्यांना सुद्धा शिकण्यासारखं खूप असेल. राणी वहिनी. प्रथम तर मी धन्यवाद देते IPHला की इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी आपण दिलेली आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात तर खरं म्हणजे अशा कठीण प्रसंगांना कसं तोंड द्यायचं, तर सर्वात प्रथम तर मी माझ्या आई वडिलांचं स्मरण करते. कारण लहानपणापासून त्यांनी आम्हाला नेहमीच अशी शिकवण दिली होती की आयुष्यामध्ये संकट येणार पण कधी घाबरायचं नाही. आणि माझी आई नेहमी मला म्हणायची की लाईफ इज नॉट अ रेड कार्पेट, अनेक संकट तुला येणार आहेत. आणि वडील पण सांगायचे की संकटांना अजिबात घाबरायचं नाही आणि नेहमी विचार करायचा की जे काही होतं ते आयुष्यात चांगल्यासाठीच होतं, कारण आपल्याला त्याच्यातनं खूप शिकायला मिळतं. आणि या बाबतीत मग पुढे जाऊन विनोबाजींच्या सोबत सहवासातून आणि विनोबाजींचं जे मी वाचलं त्याच्यातून त्यांनी म्हटलेलं आहे की जीवनात संकटाची योजना परमेश्वर आपल्या भल्यासाठी करतो आणि एक संकट पार केलं की दुसरं संकट पार करण्याची आपली ताकद वाढते. तर अनेकदा जेव्हा संकट येतात, कधी कधी निराशा येते, कधी दुःख वाटतं, कधी चीड येते, कारण आपण चांगल्या पद्धतीने काहीतरी करायला जावं आणि त्याच्यामध्ये अडचणी येतात, तर निश्चितच माणूस म्हणून दुःख होतं. पण मला असं वाटतं की अशा वेळेला या सर्व लोकांचं स्मरण होतं आणि त्यासोबतच मला असं वाटतं की थोडा माझा स्वभाव पण आहे. मी थोडी जिद्दी आहे आणि चॅलेंजेस आले की मला वाटतं की माझ्यातलं ॲड्रिनालिन सिक्रेशन जास्त होतं आणि त्यामुळे भीती किंवा घाबरून पलायनवाद करणं हा माझ्या स्वभावाचा भाग नाहीये. उलट जितकं चॅलेंज येईल तितकं त्याला सामोरं जावं असा एक स्वभाव आहे. आता मे बी इट इज जेनेटिक
किंवा काम करता करता मी ते शिकलेली आहे. तर ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अ, नेहमी मी एकटी कधीच राहिलेली नाहीये. हा मला नेहमी विश्वास राहिलेला आहे की आपण एकटं नाहीये. माझ्यासोबत माझा नवरा आहे, माझे कुटुंबही आहेत. कितीतरी कठीण प्रसंगी मला अगदी माझ्या लहान मुलांनी लहान असताना त्यांनी मला सांभाळलेलं आहे. मला आठवतं जेव्हा दारूमुक्तीचं आंदोलन आम्ही सुरू केलं गडचिरोली जिल्ह्यात आणि दारूवाले मला प्रचंड त्रास द्यायचे, चारित्र्य हनन करायचे, मारण्याच्या धमक्या द्यायचे. तर त्यावेळेला माझी दोन्ही मुलं खंबीरपणे माझ्यासोबत उभी राहायची आणि मी खेड्यापाड्यात जायची तर माझ्या सोबत यायचे की अम्मा घाबरू नको आम्ही आहोत म्हणून. आणि लोक जे असतात ना, अ, लोकांकडनं खूप छान अनुभव येतो. म्हणजे अनेकदा मला असं लक्षात आलं की आधी ज्या लोकांविषयी मला अ, थोडासा राग होता, चीड होती किंवा माझ्या आयुष्यात मी ज्या पद्धतीच्या बॅकग्राऊंड मधनं आलेली आहे की हे नैतिक अनैतिक, हे चांगलं हे वाईट, असं मी खूप ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सर्व गोष्टींना डिवाइड करायचे. त्यामुळे काही लोकांचं वागणं मला फार खटकायचं. दारूवाल्यांच्या बाबतीतही तसं झालं. पण नंतर त्यांच्यासोबत जे व्यक्तिगत अनुभव आले त्याच्यातनं माझं शिक्षण खूप झालं की माणूस कधीच वाईट नसतो. म्हणजे चांगला किंवा वाईट नसतो, माणूस चांगला अधिक वाईट असतो. आणि त्या माणसाचे जेव्हा स्वार्थ दुखावले जातात तेव्हा तो माणूस वाईट वागतो. आणि त्यामुळे बेसिकली माणसामधला विश्वास आपण कमी करायला नको. परिस्थिती आपल्याला अ, खूप शिकवून जाते असं मला वाटतं. आणि अ, मला ते शाहरुख खानचा जो सिनेमा आहे खूप मला आवडला, तो मैं हूं ना सिनेमा. तर मला असं वाटतं की ते जे मैं हूं ना वाक्य जे आहे ना, तर अशा वेळेला ते फार उपयोगी पडतं स्वतःला स्वतः सांगायला की मैं हूं ना, कशाला घाबरायचं. वा. आणि काय होऊन होऊन शेवटी काय होणार वा. आणि चांगलाच निष्पन्न होईल याच्यातनं. अ, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रसंग काहीतरी जीवनामध्ये शिकवून जातो आणि मागे वळून जेव्हा पाहतो आपण तेव्हा लक्षात येतं की अरे त्यावेळेला मी हिमतीने तोंड दिलं तर खूप चांगला प्रसंग म्हणजे जीवनात येतात. म्हणजे नक्षलवाद्यांसोबत मला सामना करावा लागला होता आणि ज्या नक्षलवाद्यांच्या विषयी अर्थात मी त्यांच्या हिंसक कृतीला मी कधीच समर्थन करणार नाही. पण नक्षलवादी म्हणजे एक हिंसक अशा पद्धतीची जी भूमिका माझ्या मनामध्ये होती, एक चित्र होतं. पण प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर किंवा नंतर जो फीडबॅक मी त्यांना नकार दिला, मी काही पैसे-बिसे देणार नाही म्हणून. तर त्यांच्याकडनं मला जो फीडबॅक आला, की आमची चूक झाली, आम्ही तुमचा सन्मान करतो, आदर करतो. तर मला असं वाटतं, की माणसामधला विश्वास हे सर्वात महत्वाचं आहे. वा. वा. तर तेच आपल्याला तारून नेणार आहे. तर प्रसंग येणारच आहे. प्रसंग येणारच आहेत. आणि तुम्ही आता राणीबाईंनी जे सांगत होतात की क्रोधाचा सामना अक्रोधाने करा, असं गौतम बुद्धांनी जे सांगितलं होतं, तो तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये केलात आणि तेवढी निष्ठा तुमच्या मूल्यांवरची तुमच्याकडे होती. आणि तुम्ही एक छान मुद्दा मांडलात की अ, स्वतःला सुद्धा सांगा की मैं हूं ना. म्हणजे हां. दुसऱ्यांना तर सांगाच. मला असं एक वाक्य आठवलं. ते वाक्य असं आहे की मी मदतीसाठी दुसरे हात शोधत होतो आणि अचानक माझ्या लक्षात आलं की माझे 2 हात सुद्धा एकमेकांना मिळू शकतात. अरे वाह! फारच. तर हे वाक्य मला आठवलं. आगाशे सर? खरं म्हणजे माणूस हा एकच प्राणी असा आहे की जन्मल्यानंतर वाढायला त्याला इतका वेळ लागतो. आणि काही लोक खूप वर्ष सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत. म्हणजे प्राण्यांच्या ह्याचा जन्म झाला की एका दिवसात सगळे आपल्या पायावर उभे असतात. त्यामुळे माणसाचा जन्म होणं यापेक्षा माणसाची वाढ होणं आणि त्या वाढीत काय होतं आणि याबाबत 2-3 उदाहरणं आहेत. आता तू म्हणशील तर मला खरं विचार करायला लागला की कुठला असा कठीण समय माझ्या आयुष्यात आला की मला तोंड द्यावं लागलं, विचार करावा लागला आणि माझी पंचायत झाली, मला आठवेच ना. म्हणजे बहुतेक आला नसावाच. तर मग जर तसं असेल तर लोकांना तर वाटतं आलं तर का? तर राणी म्हणली ते खरं आहे की आपण वाढत असतात.
मी अगदी छोटी गोष्ट परीक्षेत नापास झालो, हं, रस्त्यात पडलो, मित्राशी भांडण झालं, त्यांनी मारलं, मुस्कडीत रडत घरी आलो. हा, इथपासून ते हाऊ दॅट इज टेकन बाय युअर पेरेंट्स, आणि हे करता आलं नाही, ते करता. तर माझ्या वडिलांचं वडिलांना शिक्षण त्यांच्या पाहिजे होतं, शिकता आलं नाही. आम्ही शिकलो की त्यांना आनंद व्हायचा. याच्यावर मी थोडी डांबीसगिरी करून शिकत राहिलो मात्र. म्हणजे निगोशिएशन स्किल्स म्हणतात ना, तसा प्रकार केला थोडा मी. पण ते म्हणायचे सारखे, अरे टाइम्स चेंज. एक गोष्ट नक्की आहे, सगळं बदलतं, ही वेळ सुद्धा जाईल. आणि तुला आठवत असेल, सुमित्रा भावेंच्या कासव सिनेमामध्ये इरावती जेव्हा येत असते प्रवास, आणि तिचे डॉक्टर म्हणतो की अकबर राजाच्या सिंहासनाच्या मागे लिहिलेलं होतं, ये भी दिन जाएंगे. म्हणजे ते चांगले असू देत, वाईट असू देत काय, हा, म्हणजे वाईट आले तर आता याच्यानंतर चांगलेच येणार, पर्याय नाही दुसरा. तर अशा तऱ्हेची एक परिस्थिती निर्माण झाली. दुसरं कदाचित असं तू म्हण की पिंड असा होता की आलेली गोष्ट ती म्हणली तशी, आलेलं संकट हे तोंड देण्यासाठी चॅलेंज म्हणून घ्यायचं का संधी म्हणून घ्यायचं. आणि याची खरी शिकवण म्हणजे बौद्धिक पोपटपंचित आपण करतच असतो, विशेषतः शाळा कॉलेजात फारच करतो. पण ती सारखी डिस्कशन घेतात ना, डिबेट्स, एक या बाजूने एक त्या बाजूने, हा, सगळे संदर्भ. अनुभवाचं मी तुला सांगतो तसं, लातूरच्या भूकंपात 5 वर्ष आम्ही काम केलं, सायकोसोशल रिहॅबिलिटेशन. आणि त्या सगळ्या कालावधीत माझ्या असं लक्षात सार काढायचं म्हटलं, अर्क अगदी त्याचा, तर तो असा आहे की मुळात 2 प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे हे आलेलं इतकं नैसर्गिक मोठं संकट आहे, त्याचं भांडवल करून आयुष्यात पुढं काही झालं तर म्हणलं सगळं चांगलं होतं, पण तो भूकंप झाला ना तेव्हापासून त्यामुळे प्रकृती बिघडली, माझा धंदा बुडला. म्हणजे त्यांना एक चांगलं सबळ कारण मिळतं. आणि दुसरे, भूकंप आला तरी मग काहीतरी करता येतच, हीच ती संधी आहे. त्याच्यावर तेव्हा एक मोठा वाद झाला होता, तुझ्या लक्षात असेल, राणीच्या पण असेल, इथल्या एका ग्रुपने 1000 मुलं भूकंपग्रस्त पुण्यात आणून त्यांना शिकवलं. मुथा, शांतीलाल मुथांनी शाळा काढली ती आणि हे करत, आणि त्याच्यावर खूप वाद झाला की असं कसं तुम्ही त्यांना, म्हणजे हल्ली कुत्र्यावर होतात, कुत्र त्या गल्लीत ना हलवायची नाहीत, असं काहीतरी ऐकलंय मी. तर ती मुलांना तुम्ही इकडं कसं आणलं, त्यांना त्या जागेत उचकटलं दुसरीकडे वगैरे. पण त्यांनी एक लक्षात घेतलं नाही की हीच मुलं स्वतःहून जेव्हा येतात, खेडेगावातला मुलगा शहरात येतो, शहरातला मुलगा मुंबईत जातो, मुंबईतला मुलगा अमेरिकेत जातो संधीसाठी. आणि त्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी भेटलो, कारण तिथे काही समस्या असलेली जर असतील, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यातले अनेक विद्यार्थी अतिशय खुश होते की भूकंप झाला म्हणून शिकायची संधी मिळाली आम्हाला. की अगदी मनात लागलेलं गमतीचं आहे गोष्ट. अगदी सुरुवातीला मी गेलो तिथे, तर त्या होळी गावामध्ये, छोटं गाव होतं आणि मदत कार्य चालू होतं, लोक येत होते. आणि त्या गावातला सगळ्यात मोठी आसामी जी होती, म्हणजे दगडी घर असलेलं वगैरे, ते पण पडलं होतं. त्यामुळे ते पण तात्पुरत्या निवासात होते. भेटता भेटता त्यांच्या घरी गेलो, त्यांनी बसवलं, सन्मान केला, खानदानपणे जलसागर खानदानी पद्धतीने वागले. आणि तक्रार काय होती त्यांची की अहो हे इथे बघा, हे भटके लोक येत आहेत ना करतात, त्यांचं काही खरं तर गेलेलं नाही, कारण नव्हतंच जायला काही, झोपडे सुद्धा नव्हतं. पण ते प्रत्येक रांगेत उभं राहून घेत आहेत काहीतरी. तेव्हा मी आपला शांत विचार केला, मी त्यांना नाव घेत नाही मुद्दा, साहेब मला एक गोष्ट सांगा,
हे जे यायचे हे इथं काय यायचे हो? तर ते आम्हाला शेतीत मदत लागते ना सीझन मध्ये. मग ते सगळे लोक इथे येतात शेतात आम्हाला मदत करून आणि मग परत भटक्याला जातात. म्हणजे असं किती वर्ष चाललंय? ते म्हणले 25-30 वर्ष चाललंय. म्हटलं मग तुम्हाला खरं तर आनंद व्हायला नको का की या 25-30 वर्षात तुमच्याकडे सतत काम करणाऱ्या माणसाला तुम्ही एक छोटं घर देऊ शकला नाही. आज त्यांना जर घर मिळत असेल एखाद्या झोपडीत तर तुम्हाला बरं वाटायला पाहिजे खरं म्हणजे. हा? बरोबर. म्हणजे न्याय ईश्वराकाठी न्याय आहे असं आपल्याकडे ज्यांचा ज्याच्यावर विश्वास आहे ते उदाहरण द्यायचे लक्षात ठेव. बुद्धिवाद्याला हे दोन चालत नाही. बुद्धिप्रामाण्यवाद्याला. सर तुम्ही जे आता 2 मुद्दे सांगितले त्याच्यावरून एक अशी गोष्ट लक्षात आली की परिस्थितीकडे आपण कसं बघायचं. म्हणजे मला असं आठवलं की चिनी भाषेमध्ये द वर्ड क्रायसिस इज मेड अप ऑफ 2 वर्ड्स, डेंजर अँड अपॉर्च्युनिटी. म्हणजे धोका आणि मोका याकडे कसं पाहायचं. आणि विक्टर फ्रँकेल आपले जे मनोविकास तज्ञ होते त्यांनी जे मिनिंग ऑफ अर्थ त्यांनी जे सांगितलं की दे कॅन रॉब मी ऑफ एव्हरीथिंग बट दे कॅनॉट रॉब मी ऑफ द फ्रीडम टू लुक ॲट थिंग्स द वे आय वॉन्ट. तर ही जी स्वातंत्र्याची व्याख्या आहे ती जाणतेपणी वापरण्यासाठी कसोटीचा प्रसंग असतो. राणी वहिनींनी मै हुनाचं उदाहरण दिलं, तुम्ही कासवचं दिलं. मला लाईफ इज ब्युटिफुल नावाचा चित्रपट आठवला. फारच छान. त्याच्यामध्ये त्या छळ छावणीमध्ये ते वडील आणि त्यांचा छोटा मुलगा असतो आणि ते वडील त्याला सांगतात की हा खेळ चालू आहे आणि त्या खेळामध्ये तू जिंकणार आहेस आणि ते तुला बक्षीस म्हणून एक मोठा रणगाडा मिळणार आहे, टँक मिळणार आहे. आणि मग चित्रपट पुढे जातो. ते वडील मुक्ती पाहायला नसतात, म्हणजे ते राहत नाहीत. पण तो मुलगा जेव्हा असा फ्री होऊन येतो आणि त्याच्या समोर तो टँक येतो, रणगाडा, तो पापा यू आर राईट. तुम्ही मला खरंच सांगत होता. म्हणजे विचार करण्याच्या आपल्या प्रवृत्तीला जागरूक ठेवणं हे या काळामध्ये फार महत्वाचं आहे. हे तुम्ही दोघांनी मला आता आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं. राणीवहिनी, दुसऱ्या मुद्द्याकडे येतो की माणसाला जसा स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास हवा या कसोटीच्या काळामधून जाताना, कठीण समय आल्यावरती, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाच्या मध्ये संघ भावना सुद्धा फार महत्वाची असते. आणि माणसं सहकार्य मागत नाहीत. अनेक वेळेला माणसं असं म्हणतात, माझं मी पाहीन, माझं मी पाहीन. तर सहकार्याची भावना आणि संघ भावना यांचा या कठीण समयामध्ये कसा उपयोग होतो? तुमचा अनुभव काय? मला असं वाटतं की सहकार्य आणि संघ भावना हे दोन्ही अतिशय महत्वाच्या असतात आणि आपण लोकांना फार अंडर एस्टिमेट करतो आणि प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे की डू यू फील वॉन्टेड. आणि अनेकांना म्हणजे असं वाटतं की हो, आय शुड, एव्हरीबडी शुड वॉन्ट मी. पण त्याच्यासोबत मला दुसऱ्यांची मदत पाहिजे याच्यामध्ये आपल्याला पुष्कळदा अपमान वाटतो. तर ते मुळीच बरोबर नाहीये. कारण लोक विविध पद्धतीने, कधी नुसतं आपलं तुम्हाला भेटून किंवा तुम्हाला फोन करून किंवा एखाद्या स्पर्शाच्या भाषेतून ते तुम्हाला मदत करू शकतात आणि ती मदत अतिशय मोलाची असते. त्यामुळे माझं मी फक्त पाहून घेईन असं नाहीये. आणि अगदी लहानातल्या लहान व्यक्तीपासून प्रत्येक जण मदत करतं. आणि मी हे वारंवार अनुभवलेलं आहे. म्हणजे कामाच्या दरम्यान आमचे जे ड्रायव्हर माझ्यासोबत नेहमी फिरायचे, श्री विलास नेरकर, तर ते माझे गुरु आहेत. त्यांनी मला इतक्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि इतके प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडलेत की असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. म्हणजे वेश्यांसोबत, सेक्स वर्कर सोबत मी काम करायला लागली आणि मला पहिले भीती वाटायची त्यांच्या वस्तीत जायची. पण विलास मला म्हणाले, मी आहे, चला तुम्ही. आणि इतकं त्यांनी मला छान शिकवलं आणि मग त्यांनीच माझे डोळे उघडले की फक्त तुम्ही बाया सेक्स वर्कर सोबत काम का करता, पुरुषांसोबत का नाही करत. आणि तोपर्यंत मला माहिती नव्हतं की गडचिरोलीमध्ये मेल सेक्स वर्कर्स आहेत. आणि असं प्रत्येक गोष्टी ते आपल्याला गाईड करतात. त्यामुळे लहानातली लहान व्यक्ती सुद्धा आपल्या मदतीला येते, लहान मुलं आपल्या मदतीला येतात. आणि यात काही संकोच वाटायला नको की मला कोणाची मदत नको, मी एकटाच सारं काही करेन. म्हणजे माझ्या बाबतीत तर आहे बुवा की मला जेव्हा गरज पडते मी तर सरळ लोकांना अप्रोच करते की मला हा प्रॉब्लेम आहे,
मला तुमची मदत पाहिजे आणि कधी वस्तूच्या रूपात असो किंवा नुसतं मला बोलायचंय, मला शेअर करायचंय. तर अशा वेळेला आपले प्रश्न किंवा आपले दुःख इतरांसोबत शेअर करूनही माणसाला खूप बरं वाटतं. आणि अनेकांना तिथे संकोच असतो. तर तो संकोच मला असं वाटतं की अजिबात करायला नको. आणि मला एक उदाहरण आठवतं की ज्या वेळेला गडचिरोलीतल्या म्हणजे दारूमुक्ती आंदोलनाच्या वेळेला किंवा आय स्कॅन्डल जेव्हा झालं होतं आणि माझ्यावरती खूप आरोप तेव्हा झाले होते. तर त्यावेळेला गडचिरोलीतले जे आदिवासी नेते आहेत, त्या सर्वांनी म्हणजे आम्ही त्यांना अजिबात म्हटलं नाही, पण त्यांनी गडचिरोलीमध्ये येऊन सभा घेतली. जवळजवळ 60-70 लोकांनी. आणि त्यांनी त्याच्या जाहीरपणे सांगितलं की अभयभंग आणि राणीभंग हे आमच्यासाठी केवळ डॉक्टर नाही, आम्ही त्यांना देवासमान मानतो. आणि आम्हा आदिवासींना कधी राग येत नाही, पण राग आला तर आम्ही हातात कुऱ्हाड घेतल्याशिवाय राहत नाही. आणि या दोघांना जर काही झालं तर आम्ही शांत बसणार नाही. म्हणजे आम्ही कधीही कल्पना केली नव्हती, आम्ही कधी मागितलं पण नव्हतं, म्हणजे अपेक्षाच नव्हती ठेवली. पण अशा अनेक हात आपल्याला मदत करायला येतात आणि हा विश्वास लोकांवरती मात्र असायला पाहिजे. नाहीतर प्रत्येकाकडे साशंक नजरेनेच बघायचं नाही. तर लोक खूप शहाणे असतात आणि केवळ शिक्षित लोकच खूप चांगले तुम्हाला सल्ले देतील असं नाहीये. उलट माझ्या अनुभवातनं तर मला दिसतंय की जितका माणूस कमी शिकलेला आहे तितकं शहाणपण, कदाचित जीवनाचं शहाणपण त्यांना आलेलं असतं. वा. आणि त्या अनेक गोष्टी आपल्याला शिकवतात. फक्त आपली प्रवृत्ती पाहिजे आणि शिकायची. शिकण्याची. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा वेळेला परत मला माझे वडील नेहमी आठवतात. माझे वडील नेहमी म्हणायचे की नेहमी फक्त असं वरवर पाहू नका, अ, खाली पण बघा. आणि तुम्ही ज्यांना कमी लेखताय तर त्यांच्याकडनं तुम्हाला खूप शिकायला मिळेल. आणि कधी तुलना करता किंवा कधी वरती बघता की वा वा त्यांचं किती छान झालंय आणि माझा पण तसं व्हायला पाहिजे. पण असे अनेक लोक आहेत या समाजामध्ये जे वंचित लोक आहेत, त्यांची दुःख बघा आणि मग विचार करा की मी किती छान आहे. आणि मध्ये मी एक खूप सुंदर वाचलं होतं, ते मला शेअर करावंसं वाटतं की एक माणूस आपल्या पायामध्ये जोडे नाहीत चांगले म्हणून खूप दुःखी होता. आणि की माझे जोडे खूप फॅशनेबल नाही वगैरे. आणि रस्त्यावरनं तो जात असताना त्याला अचानक एक माणूस दिसला की त्याला पायच नव्हते. आणि त्याला लक्षात आलं की अरे मला तर पाय आहेत. तर मला असं वाटतं की खूप लोकांची मदत आपल्याला होऊ शकते आणि आपण अजिबात संकोच बाळगायला नको. आणि मला वाटतं जिथून जिथून मदत मिळेल त्याबद्दल आपण कृतज्ञ राहणं, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हा मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. आणि आपण कृतज्ञता कशी दाखवू शकतो, तर आपली वेळ आल्यावरती दुसऱ्याला मदत करू. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सर, तुम्हाला काय वाटतं? सहकार्य आणि संघभावना. तू म्हणलं अगदी बरोबर. म्हणजे काय याचं उत्तर खरं तर वेगळी नाहीत, वेगवेगळे अनुभव आहेत आणि उत्तर तेच आहे. बरोबर. याच्या म्हणजे अगदी तुम्हाला आता गांभीर्यपणे विचारशील तर परत अमृतानुभव. अमृतानुभव अवघड जात असेल फार समजायला, जन्म आणि मरण. तर आपले बहिणाबाई, जीवन मरण श्वासाचं, एका श्वासाचं अंतर. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना हे जर माहिती असलं. आणि गांधींपासून मी काय शिकलो, गांधी एवढं काम केलं. मी गांधी सगळा वाचलाय असं म्हणू नकोस, पण असं झालं की हा मनुष्य कसं करू शकला असं. जो लंडनमध्ये बारमध्ये ट्राय लावलेला, अवसावसरी केला, पंचकुंडाहून अख्खा देश पाहिजे. मला लक्षात आलं की मृत्यूची भीतीच त्यांनी काढून टाकली. म्हणजे सगळ्यात मोठी भीती कुठली असते, ती मृत्यूची. त्यामुळे आपण अल्कोहोलिक मोटिवेशन करता लोकांना प्रश्न विचारतो की तुम्ही दारू कशा सोडताय, कसं होईल, बरं चाललं की तुमचं, घ्या की आणखीन घ्या थोडी, नाही मग सोडली तर मग तुम्हाला त्रास होईल ना, मग हे होईल ते. आणि जर त्या माणसाचं उत्तर असं आलं
की मी मेलो तरी चालेल, पण मला आता दारू प्यायची नाही. दॅट इज दी मोटिवेशन टेस्ट. दॅट मोटिवेशन. तर हे एक. दोन, थिएटर मी करतो तुम्हाला माहितीच आहे. हम्म. त्यामुळे सगळे मिळून उभं राहिलं तरच काहीतरी उभं राहू शकतं. हम्म. इयान रँड हे नाव मला खूप उशिरा कळलं. हम्म. आणि त्यानं मग स्वकेंद्रित विचार मला यायच्या आधीच माझा सगळा हे यांनी व्यापून टाकला होता की सगळं करू. थिएटर इज अ सोलो आर्ट नाहीच केली ना कधी. हा. संगीत नाही, चित्रपट नाही, काही नाही. सगळं ज्याच्यात असतं आणि सगळ्यांनी मिळून करायचं असतं ते. आणि हे मला खरोखर मला पण छोट्या छोट्या अनुभवात आले. यांचे अनुभव खरंच मोठे आहेत, जीवावर बेततील असे आहेत, राणीचे वगैरे अशा. माझं तसं नाही, मला काश्मीर टूरला जायचं होतं. आता माझ्या वडिलांची स्थिती अशी होती की ते वर्गाच्या काश्मीर टूरला काही मला पाठवू शकत नव्हते. पण मुलाला जाऊ दे, मन कसं मोडायचं म्हणून त्यांनी कर्ज काढून माझी फी भरली. मग आता फी भरली तर मी जायला तर लागलो, पण मग पैसे नकोच का खर्चायला. मग ते कुठं वडिलांकडे परत मागायचे. मला मित्रांनी 10,000 रुपये दिले आणि माझी काश्मीरची ट्रिप झाली. पण दुसरं मला इंग्लिशच्या आणि गणिताच्या क्लासला जायचं होतं ना, तर वडील तेच म्हणले की तुला शाळेत घातलंय, खूप झालंय, एक क्लास दिसते, मला परवडणार नाही. मग मी असं मग माझे मी पैसे म्हणून गेलो तर चालेल का तुम्हाला. ते म्हणले हो चालेल. तर माझा एक मित्र बंगल्याची नावं बनवायचं ॲल्युमिनियम मध्ये. बरं. तो मला म्हणले बघ तू जा आणि मला गिऱ्हाईक आणून दे, आणि ते जर लाकडात नाव करणार असतील तर त्यांना सांग हे चांगलं आहे जास्त. त्यामुळे सायकल मार्ग ते करत मी 5 बंगले शोधले. बरं. 15 रुपये कमिशन होतं माझं. बरं. 15/75, क्लासची फीस जमली, धंदा बंद, शिक्षण चालू. म्हणजे सहकार्य घेणं, त्या सहकार्याचा उपयोग करणं, याच्यामध्ये सुद्धा कल्पकता दाखवता येते. आणि ती कल्पकता दाखवणं हे फार महत्वाचं आहे आज या कसोटीच्या काळामध्ये, त्या सगळ्या सहकार्याच्या मध्ये. पण आता सर तुम्हाला विचारतो की या सगळ्या आत्ताच्या कसोटीच्या काळामध्ये जात असताना 2 गोष्टी घडतायत. एक म्हणजे प्रत्येक माणसाला स्वतःच्या जीवाची भीती. मगाशी तुम्ही गांधीजींचं उदाहरण दिलं की गांधीजींनी ते जीवावरच्या भीतीवरती किंवा मृत्यूच्या भयावरतीच मात करायचा प्रयत्न केला असं तुम्ही म्हणाला. पण सामान्य माणसाला ना नेहमी मृत्यूची भीती वाटते तेव्हा माणूस खूप गडबडतो. आणि आत्ताच्या या कसोटीच्या काळामध्ये ते मृत्यू भय खूप आहे माणसांच्या मध्ये. तर ह्या संदर्भामध्ये माणसाने काय विचार नेमका करावा, तुम्हाला काय वाटतं? मी म्हणलं एक कविता शोधत होतो तुझ्यासाठी, त्यामुळे तुला तर पण मगाच्या ह्याच्यात नारायण सुर्व्यांची एक फार सुंदर कविता आहे. बरं. आणि त्याच्या शेवटच्या ओळी अशी आहेत की अशी संकटे आली, कसे निभावून गेलो कळलं नाही, इतक्या जोरात लाटा येत होत्या, नाव उलटून पडेल असं वाटत होतं सगळं, आणि तरी सगळं तरून गेलो. कसा गेलो काही कळत नाही, कारण तसं जवळ काही नव्हतं, फक्त हात हाती होते. मला असं वाटतं ज्या पद्धतीने हे पोचवलं जातं ना सहकार्य, त्याच्यात मी जरा होतो. म्हणून माझा तुझ्या आत्ताच्या प्रश्नाकडे थोडा, आत्ताचा प्रश्न मी तुम्हाला विचारला असा की मृत्यू भयाकडे कसं पाहावं आजच्या या कसोटीच्या काळामध्ये. प्रत्येकाच्या अगदी माझा हे सोपं आहे. माझे 2, एक व्यावहारिक आणि तात्विक, एक विचाराचा भाग आहे. विचाराचा भाग असा आहे की काहीच परमनंट नाही हे माहिती आहे आपल्याला. हो. जन्म झाला, मृत्यू त्याला ठेविलेला मागून काय, म्हणजे त्याची माहिती आधीच असते आपल्याला. त्याच्यामुळे त्यामुळे तो दृष्टिकोन बघावा लागतो. पण तयारी कशी लागते की आता मी विचार करतो आत्ताच्या परिस्थितीत आपले सरासरी आयुर्मान काढलेलं आहे की नाही, काढलेलं आहे. ते सगळ्यांचा विचार करून काढलेलं आहे. म्हणजे टाटा बिर्लांसाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं नाहीये, किंवा झोपडपट्टीसाठी वेगळं नाहीये. ते सगळ्यांना एकच आयुर्मान आहे लेवल. आता ते आहे पुरुषांसाठी 65 आणि बायकांसाठी 67.
आज मितीला. बरं. मग माझा विचार आहे पुढचं सगळं बोनस आहे बाबा. बरं. आता हे चाललेलं आहे ते. म्हणजे उगाच जुन्या ह्याच्यात जायला नको, वानप्रस्थाश्रम सगळ्यातून मन काढून घ्या, अमुक करा तमुक करा. ते पूर्वी व्हायची सोय होतीच, कारण हळूहळू दिसायचं नाही, कॅटरॅक्टचं ऑपरेशन नाही, त्यामुळं तो कट मार्ग, ऐकू यायचं नाही तो पण मार्ग कट, हिअरिंग एड नाही, काही नाही. स्मृती जायची. म्हणजे आपल्या असतो सिनेमा जेव्हा लोक आपण बोलतो अल्झायमर स्मृतिभाव, तर माझं म्हणणं असं आहे त्याच्याकडे की अल्झायमर इज नॉट अन इलनेस, इट्स अ सोल्युशन. ह्याचं कारण आपली आयुर्मर्द नैसर्गिकरित्या न वाढता इतकी वाढत चालली आहे की भूतकाळाचं ओझं इतकं वाढतंय, छोट्या मेंदूला पेलत नाही. आणि भविष्य काळाची अनिश्चितता ती त्या वयात सोसवत नाही. मग काय करायचं बाबा? दोन्ही विसरा आणि वर्तमानात राहा, म्हणजे अल्झायमर. पण इथे आपण असं म्हणू की आपण थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली म्हणतात तसं मागचा विचार ठेवा, पुढचाही विचार ठेवा, कुठून आलो बघा, कुठे जायचं हेही माहिती आहे बघा, मधला काळ आनंदात काढा. आणि म्हणून मरताना सुद्धा आनंदी राहायचा प्रयत्न करा. मला तर असं वाटतं लोकांना तसे मरण दिसणं कळतच नाही आम्ही, कारण सगळी सवय इमेज अशी झालेली आहे, इकडनं नळ्या घातलेल्या, तिकडनं नळ्या घातलेल्या, हे ठेवलेलं. अशी माणसं मरतात किंवा ऍक्सिडेंटमध्ये मरतात. अरे छान नैसर्गिकरित्या तुमच्या नातेवाईकांच्या ह्याच्यात हे एक, आणि त्यांना कोणी विचारत नाही तुम्हाला काय पाहिजे. प्रोटोकॉल. मृत्यूची भीती वाटणं हे ॲबनॉर्मल नाही, पण त्यांनी आपले सगळे विचार आणि भावना ओढून घेणं आणि आपल्याला मोकळं सोडणं. म्हणून विचार करताना आत्ताचा विचार करा, वन डे ॲट अ टाइम. आपण आपल्या ह्याच्यात रिहॅबिलिटेशन मध्ये सांगतो शिझोफ्रेनिक पेशंट. मला असं टची घाटव, गांधींना आठवायचं सारखं. गांधींनी माणसं मरायला तयार केली, मारायला नाही. तसं करोना सुद्धा या संपूर्ण काळामध्ये एकदाही मी करोना हा शत्रू आहे आणि त्याच्याशी युद्ध करायचंय याला माझा पूर्ण विरोध आहे. अतिथी देवो भव. तो दारात आलाय, घरात येणार आहे, पण जावयासारखं 4च दिवस तिने राहावं म्हणून मी प्रयत्न करीन. आणि रामायण आणि अंगद हा सीन आठवला तर अगदी न करणाऱ्या लोकांना पण हे कळू शकेल. तुम्ही जे म्हणालात आता की मृत्यू भय असणं हे काही चुकीचं नाहीये, पण त्याने आपलं जीवन व्यापून टाकायला नको आणि अतिथी सारखं त्याला वागवा, मानाने वागवा आणि तो मानाने जाईल असं बघा, त्याच्याशी युद्ध करू नका. हाही एक अप्रोच तुम्ही दिला तर. आणि वहिनी तुम्हाला काय वाटतं? माझ्या बाबतीत तर मला असं वाटतं की मरणाची मला कधीच भीती वाटलेली नाहीये. कारण मनाचा ठाम विचार आहे की मी ज्या क्षणी जन्माला आले त्याच क्षणी ठरलं की मी कधी ना कधी मरणार आहे. या जगात कुणी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाहीये. आणि त्यामुळे मरण तर प्रत्येकालाच येणार आहे, पण त्यासोबत 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की मरण येणार म्हणून भीती 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 करत माझं आजचं आयुष्यही मी बर्बाद करून टाकणार का? ते बरोबर नाही. आणि मी मरणारच आहे म्हणून कसंही वागायचं किंवा काहीच सावधगिरी बाळगायची नाही तर तेही योग्य नाही. म्हणजे भीती असणं आणि सावध असणं याच्यामध्ये फरक आहे, तो करायला आपण शिकलं पाहिजे. आणि मला मरण म्हणजे खूप खूप खराब असतं वगैरे असं जे म्हणतात, तर मला माझ्या वडिलांचं जेव्हा मृत्यू झाला, मी त्यांच्या सोबत होते अगदी शेवटच्या क्षणी, म्हणजे माझ्या समोर त्यांनी श्वास त्यांचा रोखला. आणि इतकं सुंदर पुन्हा माणसाचं मरण असू शकतं, इतकं पवित्र असू शकतं, तर मरण हे सुंदर असू शकतं हे मी बघितलेलं आहे. आणि त्याच माझ्या वडिलांच्या बाबतीत मला आठवतं की माझ्या आईला हॉजकिन्स लिम्फोमा झाला होता आणि माझी आई कॅन्सरने गेली, फार उशिरा डिटेक्ट झालं. आणि माझ्या वडिलांनी
स्वतःचं डायग्नोसिस केलं की त्यांना मल्टिपल मायलोमा झालेला आहे, कॅन्सर झालेला आहे. आणि त्यांनी मला फोन केला आणि खूप आनंदात फोन केला की आणि मला मल्टिपल मायलोमा आहे, मी डायग्नोस केलेला आहे आणि कन्फर्म करवलेला आहे. आणि मला एकदम रडायलाच आलं. म्हटलं आत्ताच आई गेली आणि तुम्हालाही कॅन्सर झालेला आहे. तर ते मला म्हणे, अगं कशाला रडतेस, किती छान आहे ना म्हणे, मी तसाच मरून गेलो असतो. आणि मग कोणी तुम्हाला विचारलं असतं की तुमचे वडील कशाने मेले, डॉक्टर साहेब कशाने मेले, तर तुम्हाला सांगता नसतं आलं. आता म्हणे, आय हॅव गॉट अ लेबल, आय हॅव गॉट अ डिग्री, यू कॅन डेफिनेटली टेल पीपल की आय डाईड ऑफ मल्टिपल मायलोमा. तर अशा आजूबाजूची माणसं मिळणं पण आवश्यक आहे. पण गंमत काय होते आपल्याकडे ना, लोक म्हणजे अभयच्या आजारपणात मी बघितलेलं आहे की अभयला जेव्हा अँजिओप्लास्टी वगैरे व्हायची तर लोक यायचे, बिचारे खरंच टेन्शन मध्ये असायचे. पण मग ते त्या माणसासमोरच मृत्यूची चर्चा करतात. मग ह्याच्यात मृत्यू कसा येतो, मग किती भयानक असतं ना शेवटी, काय होतं. तर मला असं वाटतं हे लोकांनी टाळणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी जसं आधी म्हटलं, मला अतिशय प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं आनंदाने मोहन तुम्हाला, की मला स्वतःला मृत्यूची भीती वाटत नाही. पण सध्या माझ्या मनामध्ये खूप गिल्ट फिलिंग आहे. आणि आज सकाळी पण मी अभयसोबत ते शेअर करत होती. म्हणजे आतापर्यंत मी हॉस्पिटलमध्ये रेग्युलर ड्युटीज मी करत होती. पण गेल्या काही महिन्यांपासून जेव्हा खूप कोरोना वाढलेला आहे आणि म्हणजे माझं वय तर आता मी 70ची होईन, पण मुख्य काळजी अभयची वाटते. कारण अभयला इतक्यांदा हार्ट अटॅक येऊन गेलेला आणि या कोरोनाच्या काळात अभयला 2दा 1 आठवड्याच्या अंतराने हार्ट अटॅक येऊन गेला. तर मी एक्सपोज जर झाली तर अभयला खूप धोका राहील असं एकीकडे माझं मन सांगतं. आणि ते योग्य नाही. मी जसं म्हटलं, भीती आणि सावधपणा. पण दुसरीकडे मला फार गिल्टी वाटतं की मी डॉक्टर आहे, मी सक्षम आहे, मी अजूनही खूप काम करू शकते. आणि आम्ही लोक क्लिनिकल मेडिसिन तर आहेच, पण वी आर पब्लिक हेल्थ पर्सन्स. आणि गावागावामध्ये इतकी परिस्थिती बिकट आहे, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी गावांमध्ये. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की माझं काय कर्तव्य आहे. म्हणजे मी अभयचा विचार करू की मी खरं म्हणजे माझं काम आहे आता सध्या की मी गावागावात जाणं आणि लोकांशी मी बोलणं. म्हणजे मी व्यक्तिगतरित्या काही फार करू शकली नाही तरी त्यांच्याशी बोलणं, त्यांना भेटणं, त्यांना बरं वाटेल का. तर मी खूप द्वंद्व स्थितीतनं जाते आणि मग मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करते की नाही, समजा अभयला जर काही झालं तर मग किती गोंधळ होईल, गडबड होईल. आणि दुसरं असं की मग मी आठवण बघते की अरे आपण तर अशा खूप कठीण प्रसंगात आजपर्यंत कधी माघार नव्हती घेतली. आणि आणि आता काही दिवसाचाच प्रश्न आहे, परत आपण कामाला लागू. पण मी स्वतः सांगू इच्छिते की मला मरणाची भीती नाहीये, पण माझ्या जवळच्या व्यक्तीला काही होईल का ही आणि ते कसं फक्त माझ्यासाठी नाही तर समाजासाठी किंवा संस्थेसाठी किंवा इतर लोकांसाठी. तर त्या एका द्वंद्वामध्ये मी सध्या आहे. तर नाही, मला मला खरं म्हणजे आजचा विषय आपला दिलासा आहे. आणि तर ह्या दिलासाने महामारी, आमच्याकडचे लोक याला महामारी म्हणतात, तर शारीरिक दृष्ट्या तर महामारी होतेच आहे. पण मला असं वाटतं की विविध पातळींवरती विविध लोकांना महामानसिक प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येतात आहेत. तर मी स्वतः त्या फेजमधनं जाते असं मला वाटतं आणि हे मला मान्य करावंसं वाटतं. मला आवडेल तुम्हा दोघांकडनं ऐकायला. नाही, आणि मला असं वाटतं ही द्वंद्वाची जी अवस्था तुमची स्वतःची तुम्ही आमच्यासोबत आणि सगळ्यांसोबत शेअर केली, ती मला वाटतं फार महत्वाची आहे. कारण आपण सगळेजण आपापल्या पद्धतीने या द्वंद्वांमधून जातोय आणि आपल्याला शेअर करणं मला वाटतं हीच फार महत्वाची गोष्ट आहे. की अरे प्रत्येकाला उत्तर असेल असं नाही, पण लेट अस शेअर आर कॉन्फ्लिक्ट्स विथ इच अदर. त्याच्याकडेही उत्तर असेल असं नाही, पण तो आपल्याला समजून घेईल. सो ही मला वाटतं फार महत्वाची गोष्ट आजच्या ह्या काळामध्ये आहे की प्रत्येक द्वंद्वाला लागलीच उत्तर असेल असं नाही. त्या द्वंद्वाला सुद्धा आपल्याला स्वीकारावं लागेल आणि त्यामधून पुढे कशी वाट काढायची हे सगळ्यांच्या समोर पाहता येईल. पण ते द्वंद्वही मनामध्ये ठसठसत ठेवण्यापेक्षा जवळच्या माणसांच्या समोर आपण जर बोललं, ठेवलं, तर त्यातून आपल्याला सुद्धा एक दिलासा मनाला मिळेल. आणि मला असं वाटतं की कसोटीच्या क्षणांमध्ये आपण आपल्या व्हल्नरेबिलिटीज का बरं लपवाव्या.
मला असं वाटतं की आपण सगळी माणसं आहोत, आपण आपल्या व्हलनरेबिलिटीच्या सोबत जगायचंय आपल्याला. तेव्हा आपण ना फारच भयंकर चिलखत घातलेले आहोत. आपल्यावरती काही कशाचा परिणामच होत नाहीये. मला वाटतं असाही काही स्टान्स, असा पवित्रा घेण्याची सुद्धा गरज नाही. तर आपल्या व्हलनरेबिलिटीज ची सुद्धा आपल्याला जाण असणं, त्याचं भान असणं, ही सुद्धा कसोटीच्या काळातली फार महत्वाची गोष्ट मलाही वाटते. सर, आगाशे सर, या सगळ्यामध्ये वियोग हा फार आपल्या अनुभवाला येतोय. तुमच्या जवळची माणसं, माझ्या जवळची माणसं, ही जेव्हा जातात आणि आपल्यात आता ती राहत नाहीत, तेव्हा तो एक दुःखाचा भाग खूप आहे. आणि ह्या दुःखाला सामोरं कसं जायचं, या वियोगाला सामोरं कसं जायचं, याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? खरं एक तर जन्माच्या आधीचा विचार करायचा बरं. की हे कुठे होते, हं, हा. हे नव्हतेच कुणी. हं. आणि मुख्य म्हणजे त्यांनी दुःख केलं का आपण नाही म्हणून. त्यांनी त्यांनी दुःख केलं का आपण नाही म्हणून. हा 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 पण मी नव्हतोच ना, बरोबर फक्त तेच बरोबर. होते. ओके. मग त्यांनी जे इतका वियोग सहन केलाय तर हा, आपल्याला काय नाही करता येणार. बरं. एक हा, पण दुसरं मी सहमत आहे जोशी आणि राणीला पण, की हे असं वाटणं फार, विशेषतः ज्या नात्यात तुम्ही आहात ना, नवरा बायकोचं नातं आपल्याकडे विशेषतः, हे कायम मला जास्त स्त्रियांमध्ये आढळलं. मनातला एक थाट कसा असतो की काही काही जणी, बऱ्याच जणी म्हणतात की, बोलतो स्पष्ट थोडं, की ते आधी गेले तर बरं होईल, कारण मी गेले तर त्यांच्याकडे कोण बघणार. माझ्यासारखं हा एक मनातला अनकॉन्शियस प्रोसेस चालू असतो करायला. आणि त्यामुळे त्यांचं सगळं मला नीट करता आलं पाहिजे. अच्छा. कारण तुम्ही चांगलं ते ऍक्सेप्ट केलेलीच गोष्ट आहे, मग ती येणारच आहे कधीतरी. म्हणजे ते जसं म्हातारपण हे आपल्याला फार लहानपणापासून माहिती असतं, पण अनुभवायला लागलं कीच कळतं काय म्हातारपण आहे. आणि ते प्रत्येकाचं युनिक असतं, प्रत्येकाचं वेगळं असतं. हे जेव्हा तुम्ही म्हातारे होता तेव्हाच कळतं. तसंही असं आहे की हे सांगितलं, शेअर करणं, अमुक सगळं तरी चांगलं असलं तरी भूक लागली की आपण स्वतः खाल्लं तर पोट भरतो. मला भूक लागली आणि तुम्ही खाल्लं तर काही त्याचा उपयोग नाही फारसा असं. त्यामुळं स्वयंशिक्षण करणं, आणि त्याची सुरुवात तुम्ही जिथून केली आहे तिथे ती आहे ऍक्सेप्टिंग द सिच्युएशन. असतो, असतो. असो. मला वाटतं वियोगामध्ये सुद्धा असतो, असो असं म्हटलं पाहिजे. आणि असतो असो या एका शब्दामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे, की त्यामध्ये परिस्थितीचा स्वीकार तर आहेच, पण ज्याला आपण अनित्य म्हणतो, सतत परिवर्तनीय राहणारी जी गोष्ट आहे, जीवन मृत्यू ह्याचा पण एक स्वीकार आहे. राणीबाई, वियोग या गोष्टीच्याकडे कसं पाहावं, तुम्हाला काय वाटतं? रॅशनली विचार केला तर एकदम पटतं की माणसं जाणार, आपल्या जवळची जाणार, कितीतरी जवळची माणसं गेलीत आणि त्याच्या आधी असं वाटायचं की अरे बापरे, आपण कसं जगू यांच्याशिवाय. पण मला असं वाटतं टाइम इज द बेस्ट मेडिसिन. आणि या कोरोना काळामध्ये इतकी जवळची माणसं गेलेली आहेत आणि इतका मनाला चटका लागलेला आहे त्याच्यामुळे की अरे, आपण यांना भेटलो नाही. अरे, असं कसं घडलं, इतकं अचानक कसं घडलं, आपल्याला माहितीच नव्हतं, आपण काही करूच शकलो नाही. पण नंतर मग दुसरं मन सांगतं की अरे, मी यांना जेव्हा भेटली, जसं आता सुमित्राताई गेल्यात, तर सुमित्राताईंना मी 2 वर्षांपूर्वी उरळी कांचनला पाहिलं होतं. आम्ही दोघंही तिथे गेलो होतो बरोबर. आणि इतक्या उत्साहात होत्या, इतक्या उत्साहात होत्या त्या दिवशी. त्यांच्या पूर्ण टीमला घेऊन आल्या होत्या आणि त्या एक त्यांच्या सिनेमासाठी त्यांना एक
गाय गाय शोधायची होती आणि त्याच्या साठी हा आणि म्हणजे मी त्या दिवशी जे त्यांना पाहिलं आणि इतकं मला बरं वाटलं तिथे की आज सुमित्राताई नाही आहे पण मला अजूनही तोच चेहरा दिसतो किंवा मला असं वाटतं की नाही आहेत त्या. तर दोन्ही दोन्ही फिलिंग्स आहेत आणि मला असं वाटतं की हळूहळू हळूहळू ते दुःख सौम्य होत जातं आणि हा निसर्गाचा नियम आहे असं करूनच ऍक्सेप्ट करावं लागणार. आणि तुम्ही आता जे म्हणालात की दुःखाला नाकारूया नको, हा. दुःखामधून सुद्धा काय शिकता येईल ते पाहूया. ती व्यक्ती आपल्यासाठी जो काही वारसा ठेवून गेलेली असते. एक्झॅक्टली. सुमित्रा भागांचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यातून निघालं की सुमित्राताईंनी केलेले जे चित्रपट आहेत तो त्यांचा वारसा आहे. त्या वारशाकडे पाहिलं तर त्या वारशाच्या रूपाने ते आपल्याकडे आहेतच आणि हा सुद्धा एका बाजूने मनाचा दिलासाच आहे. पण तो दिलासा आपल्याला काहीतरी शिकवणारा जर असेल तर तो दिलासा घ्यायला काय हरकत आहे, नाही का? सो त्यामध्ये मला असं वाटतं की दुःखाला सौम्य करणं, दुःखामधूनही त्या व्यक्तीचं अस्तित्व हे आपल्याला कोणत्या चांगल्या पद्धतीने जाणवतंय त्याचा सतत विचार करत राहणं. म्हणजे मला आत्ताच जसे सगळ्यांचे अनुभव आहेत आपले या वियोगाचे, सुमित्रा च्या बरोबर मीही इतकी वर्ष काम करत होतो. तो वियोगही मला खूप जाऊन भिडला. त्याच्या आधीच आमचे एक ज्येष्ठ मित्र गेले. तर ते कन्नड आणि मराठी साहित्याचे अभ्यासक होते विरूपाक्ष कुलकर्णी. तर त्यांची आठवण मी काढत होतो आणि मला एक सतत आठवण मनात येते त्यांच्या बाबतीत की त्यांनी पसायदान हे कन्नड भाषेमध्ये रूपांतरित केलं होतं आणि ते कन्नडमध्ये ते पसायदान म्हणायचे आणि आपल्या पसायदानाच्या चालीमध्ये ते इतकं माझ्या मनामध्ये घुमत राहिलं आहे आणि मला असं वाटलं की ते पसायदान आणि ती स्मृती आणि त्यांचं जाणं तर याच्यामध्ये ते त्या स्मृतीच्या निमित्ताने माझ्या मनामध्ये सतत घुमतायत असं एक माझ्या मनाने घेतलं. तर मला वाटतं की मन आहे तोपर्यंत मनाचे खेळ राहणारच आहेत. पण या मनाच्या खेळांना सुद्धा आपण अधिक शिकवणारे कसं करू त्याच्यावरती आपण काम केलं तर दुःखाला सौम्य करता येईल. या सगळ्या गप्पांच्या मध्ये तुम्ही दोघांनीही तुमचे स्वतःचे अनुभव पण खूप चांगले सांगितलेत आणि मला नेहमी असं वाटतं की आपली द्वंद्व, आपली दुःख, आपले अनुभव आपण सांगत जाण्यातच कुठेतरी आपण सुद्धा ती स्ट्रेंथ मिळवत असतो. ते बळ मिळवत असतो कसोटीच्या काळातलं आणि इतरांना सुद्धा देत असतो. असं म्हणतात की कसोटीच्या काळामध्ये एकतर माणसं लावलेले मुखवटे घट्ट करतात किंवा मुखवटे काढूनच टाकतात आणि जसे आहेत तसे स्वतःच्या समोर आणि इतरांच्या समोर येतात. तसं झालं तर आपण या सगळ्यामधून राणीवहिनी आता आपण या दिलासा या उपक्रमाकडे येऊया आणि हा जो आपला उपक्रम आहे की आपण वैद्यक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण ही सेवा देणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की कोविड क्षेत्रामध्ये काम करणारे जे वैद्यकीय कार्यकर्ते आहेत त्यांना एका बाजूने जीवन मृत्यूला तर म्हणजे मृत्यूला तर सामोरं जावं लागतच आहे पण इतक्या व्यावहारिक अडचणी आहेत. रुग्णाची सेवा करणं, नातेवाईकांना सामोरं जाणं हे सगळे गांजलेले आहेत एका बाजूने आणि तरीही ते काम करतायत त्यांचं. तर त्यांना आपण हा मदतीचा हात देणार आहोत, दिलासा हा. तर याचं तुम्ही आता एक औपचारिक उद्घाटन करावं तशी तुम्हाला विनंती करतो. मला असं वाटतं की अगदी योग्य वेळी दिलासा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. त्याचं उद्घाटन झालं असं मी औपचारिकरित्या जाहीर करते. पण मला तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून कौतुक वाटतंय आणि खूप छान वाटतंय कारण सर्व अगदी डॉक्टर पासून तर ते ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर पर्यंत काय होतं म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये मी बघते जीवावरती उदार होऊन लोक काम करतात आहेत. ती पीपीई किट जेव्हा चढवतात तर मी स्वतःही ती चढवलेली आहे म्हणून मला माहिती आहे की किती त्याचा त्रास होतो आणि विशेषतः स्त्रियांना म्हणजे विशेषतः त्यांची मासिक पाळी जेव्हा सुरू असते किंवा स्त्री पुरुषांना जेव्हा बाथरूमला जायचं असतं
हे लोकांनी समजून घ्यावं की त्याच्यावरती इतके रेस्ट्रिक्शन्स येत असतात. आणि काही झालं सध्या तरी असं दिसतंय की म्हणजे हॉस्पिटलमध्ये आग लागली, वैद्यकीय लोक जबाबदार. हॉस्पिटलमध्ये औषधं नाही, ऑक्सिजन नाही, पेशंट मेला, सर्व गोष्टींसाठी ते जबाबदार. आणि इतक्या कठीण परिस्थितीत ती सर्व मंडळी काम करतात आहेत, हॉस्पिटलमध्ये काम करतात आहेत. पण खेड्यापाड्यांमध्ये मी बघते की ज्या नर्सेस आहेत, अंगणवाडी वर्कर आहे, आशा आहेत, घरोघरी जातात आहेत, घरोघरी जातात आहेत. आणि कित्येकदा त्यांना तर म्हणजे अगदी हाकलून देण्यात येतं. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे की तुम्ही येता तर रोग घेऊन येता, आमच्या घरात यायचं नाही. म्हणजे जे पूर्वी तुमचं इतकं प्रेमाने स्वागत करायचे, तर आता एक प्रकारचं काहीतरी बहिष्कार. दुश्मनीचा परीक्षा होते. तर या सर्व स्थितीमध्ये टिकून राहणं, मला असं वाटतं की आरोग्य कर्मचाऱ्यांनी हा कोरोनाच्या ह्याच्यामध्ये जे यज्ञ उभारलेला आहे आणि इतकं काम करतात ते इतरही क्षेत्रातले आहेत. मला माहिती आहे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम झालंय, पोलीस विभाग खूप छान काम करताय, सर्वच जण आपापल्या परीने काम करतात आहेत. पण इथे तर यांचा प्रत्यक्ष रुग्णांशी संबंध येतो आणि खूप कमी सुविधांमध्ये काम करावं लागतं आणि त्याचं प्रचंड प्रेशर येतं. मी किती माझ्या डॉक्टर मित्रमैत्रिणींशी बोललेली आहे की अगं पेशंट मेला, अगं पेशंट बाथरूम मध्ये गेला आणि मेला, अगं पेशंटला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. म्हणजे त्यांना इतकं दुःख होतं. आणि याचं पण अनेकांना दुःख होतं. मला असं वाटतं की दिलासामध्ये थोडंसं याही विषयी बोलायला पाहिजे की अनेक ठिकाणी म्हणजे मला मला खूप ज्युनियर आहेत पण ते मला सांगतात की आमच्या हॉस्पिटलमध्ये आज 50 मृत्यू झाले पण फक्त 5च मृत्यू रिपोर्टिंग झालेले आहेत. आणि ते कुठेतरी त्यांना त्यांचं जे कॉन्शियन्स असतं त्याला ते आखरत असतं सारं काही. तर या काळामध्ये तुम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, मग त्या सर्व पातळीवरच्या अगदी वरच्यापासून खालपर्यंत सर्वांसाठी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, आपण पेशंट म्हणतो, म्हणजे रुग्णाला पेशंट म्हणतो इंग्लिशमध्ये, पण मला असं वाटतं की सध्या खरे पेशंट डॉक्टर आहेत. इतका पेशन्स ठेवावा लागतोय त्यांना सर्व गोष्टींमध्ये. तर हा उपक्रम अतिशय चांगला आहे, अतिशय चांगला आहे आणि खूप याचा फायदा होईल. महाराष्ट्र अनेक बाबतीत देशात अग्रेसर आहे, या उपक्रमामुळे सुद्धा पूर्ण देशामध्ये अग्रेसर राहील आणि सर्व याला फॉलो करतील. तर परत एकदा IPS टीमचे आणि आनंद, तुमच्या सुपीक डोक्यातून तर नेहमी अतिशय सुंदर कल्पना निघत असतात. तर सर्वांना याचा फायदा होईल. आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, की केवळ हे मी विनंती करते जे मंडळी हे बघतात आहेत, ऐकतात आहेत, की केवळ हे IPSचं काम नाहीये, हे आपणा सर्वांचं काम आहे. आणि सर्वांनी आपण जर ह्याच्यामध्ये सहकार्य केलं, आपापल्या परीने आपण जर ह्याच्यात भाग घेतला, तर 1 आणि 1 मिळून 2 होतात, 1 आणि 1 मिळून 11 होतात. तर आपण एवढी दिलासाची ताकद वाढवूया आणि हीच अपेक्षा मी सर्वांकडनं करते आणि हा कार्यक्रम आता सुरू झालाय असं जाहीर करते. वा. खूप खूप धन्यवाद राणी वहिनी या आश्वासक शब्दांच्यासाठी. आणि तुमच्याकडून आम्हाला मिळालेली ही ऊर्जा आम्ही निश्चितपणे पुढे घेऊन जाऊ, असं मी तुम्हाला सांगतो. आता मी आगाशे सरांकडे येतो. या कार्यक्रमाच्या समारोपाचे काही शब्द त्यांच्याकडून आपण ऐकूयात. आता राणींनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे. मी तिथनं सुरुवात करतो. राणी म्हणली की तुझं डोकं सुपीक आहे, आणि खरंच सुपीक नुसतं डोकं नाही, तुझ्याकडे जमीन पण एवढी आहे मशागत करायला की दर वर्षाने काहीतरी तू काढतच असतो नवीन 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 नवीन. आणि असा हा सगळा एकदा 22 वर्ष लावलेला जो फोफावलाय वृक्ष, तर मी असं विचार करतो की कुठंतरी भविष्य काळात नजीकच्या यातल्या काही सेवा आपल्याला बंद करता आल्या तर मला फार दिलासा वाटेल. अच्छा. आता माझ्या दिलासाबद्दल आता स्वार्थी विचार मी एवढाच केला होता भाग घेताना की राणी आहे, तू आहेस, तेव्हा मला हा मोठाच दिलासा आहे की आपल्याला काही नाही आलं तरी काही हुशार माणसं आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही नुसतं.
आणि तिसरं म्हणेन की तो जो गॅप ओळखण्यात फार प्रवीण केअरिंग फॉर केअर गिव्हर्स असं स्वरूप आहे या दिलाशाचं. आणि तू मनोतरण करतोस तसं पुण्यामध्ये पण एक छोटी संस्था आणि अनुश्री ठकार त्रिमिती नावाची, ते दरवर्षी 2 दिवसाचा फेस्टिवल करतात याच्याशी मानसिक आरोग्याशी. गेल्या वर्षीची फेस्टिवलची थीमच केअरिंग फॉर केअर गिव्हर्स होती आणि त्यात 4 शॉर्ट फिल्म्स आणि एक फीचर फिल्म दाखवली केअरिंग. आणि हे बरोबर गॅप तू ओळखलेली आहे आणि हे फार गरजेचं आहे. नाही तर काय होतं, जे खूप काम करतात, ज्यांना भीती वाटते, जवळचे जातात, ते बर्नआउट होतात, रिझाईन होतात, जीवनाच्या अर्थानं डिप्रेशन येतं. त्यामुळे योग्य वेळी त्यांना मदत करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि तशी ती वेळ साधून तू ही सेवा चालू केलीस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोतच. पण आभार बिभार कसं हे चांगलं करतोस, आता पुढं काय करायचं असा प्रश्न असेल तुझ्याकडे तर सध्या दिलासा देऊ सध्या दिलासा देऊ आणि या दिलासातनं काहीतरी निघेल असं मला नक्की वाटतं. आणि परत आपल्याला काहीतरी दुसऱ्याचं आणखीन एका चांगल्या कारणासाठी एकत्र येता येईल, चांगलं ही नांदी ठरावी याची अशी इच्छा व्यक्त करतो. वा. आणि माझे 2 शब्द सांगतो. सर, तुम्ही फार चांगला शब्द वापरलात की दिलासा ही येणाऱ्या काळामधल्या समृद्धीची सुद्धा नांदी ठरावी. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण आज दुःखामध्ये किंवा कसोटीच्या काळात एकत्र आहोत आणि एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामधून आपण शिकत जाऊ. 2 भावना आहेत या कसोटीच्या काळामध्ये खूप महत्वाच्या. एकाला आपण म्हणतो करुणा, कंपॅशन, की जे कोणी आज झगडतायत तर त्यांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि त्या करुणेचंच एक एक्सप्रेशन, एक अभिव्यक्ती आपल्या दिलासा ही आपली सेवा आहे, की ज्याच्यामध्ये जे सतत काम करतायत त्यांनाही आपण समजून घेऊ. आणि आपल्याला जे समजून घ्यायचं आहे ते फक्त दुःखच समजून घ्यायचं आहे असं नाहीये. गौतम बुद्धांच्या मांडणीमध्ये करुणेच्या बरोबर दुसऱ्या एका भावनेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तिला म्हटलंय मुदिता. आणि ही मुदिता भावना मला फार इंटरेस्टिंग आणि फार छान वाटली. कारण कंपॅशन बद्दल आपण नेहमी बोलतो, पण मुदिता बद्दल आपण बोलत नाही. आणि मुदिता ही भावना अशी आहे की समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जरा जरी काही चांगलं घडलं तर ते माझ्याच जीवनात चांगलं घडलं आहे असं मानून त्याचा स्वीकार करा. तर ह्याला बुद्धांनी मुदिता म्हटलंय. आणि ते असं म्हणतात की करुणा आणि मुदिता या दोन्ही भावना कसोटीच्या काळामध्ये आवश्यक आहेत माणसासाठी. तर करुणा अधिक मुदिता बरोबर दिलासा असं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणता येईल. आपली ही सेवा सुरू होते आहे आणि त्याच्यासाठी एक रजिस्ट्रेशनचं प्रोसिजर आहे, ज्या सर्व आरोग्य कार्यकर्त्यांना यायचं आहे त्याच्यासाठी. आणि त्यानंतर ही सेवा त्यांना सुरू होणार आहे. आमच्याकडे ऑलरेडी फोन आणि ईमेल्स यायला लागले आहेत की आम्हाला या सेवेची गरज आहे. तेव्हा एकमेकांना दिलासा देत देत आपण सगळेजण या कसोटीच्या कालखंडामधून पुढे जात राहू. आणि त्यानंतर काहीतरी नव्या रचनेची नांदी ही आपली वाट पाहत असेल. आज या कार्यक्रमामध्ये आगाशे सर आणि राणी वहिनी हे दोघे जण आले आणि या गप्पांच्या मध्ये सहभागी होता होता त्या दोघांनी आपापले अनुभव सुद्धा अतिशय निर्मळपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले. ते आमच्या परिवाराचा भाग आहेतच. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि कठीण समय येता आपणच एकमेकांच्या कामास येऊया अशी शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देऊन आजच्या या कार्यक्रमाला संपन्न करूया. धन्यवाद.